गुड मॉर्निंग. आजच्या विदर्भ एक्सप्रेस बुलेटिन मध्ये सर्वांचं स्वागत आहे. पहिली बातमी आहे अकोल्याची. अकोल्याची महानगरपालिका ही गोंधळ घालण्यासाठी कुख्यात आहे आणि काल या महापालिकेच्या सभेमध्ये असाच धुमाकूळ पाहायला मिळाला. महत्त्वाचं म्हणजे स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर असला तरी तो कसा मांडायचा म्हणून चक्क भाजपाचे एका नगरसेवकानं डुकराचं पिल्लू थेट महापालिकेच्या ह्या सभेमध्ये आणलं. भाजपाच्याच हाती खरं तर इथं पूर्ण सत्ता आहे, मात्र भाजपाचे नगरसेवक सुद्धा काल विरोधकांसारखेच वागताना पाहायला मिळाले. भाजपाचे महापौर आणि भाजपाच्या नगरसेवकांमध्येच काल तू मैमय झाली, तर तिथे विरोधकांनी माईक फेकणे, डायस फेकणे असा गदारोळ सुद्धा कायम ठेवला. त्यामुळे नुसता गोंधळ असंच या महापालिकेच्या सभेचं स्वरूप राहिलं. काल एकीकडे अकोल्यात महानगरपालिकेच्या सभेमध्ये गोंधळ सुरू होता, तर बाहेर सुरू होतं आंदोलन. भारिप बहुजन महासंघानं नवीन कर प्रणालीचा विरोध करत काल अकोल्यामध्ये आंदोलन केलं, मोर्चा काढला आणि ह्याचं नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांनी केलं. आंबेडकरांनी प्रतिकात्मक निषेध म्हणून स्वतःच्या घराचा कर जुन्या कर प्रणालीप्रमाणे 4,156 रुपये काल महानगरपालिकेत भरला. काल भारिप बहुजन महासंघाच्या अनेक लोकांनी आंदोलनाचा भाग म्हणून तिथं मुंडन सुद्धा करून घेतलं. परवा नागपूर जिल्ह्याच्या कुही येथील ठाणेदाराला लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं अटक केली होती, मात्र कालचा दिवस हा अनेक नाट्यमय घडामोडींचा ठरला. सुभाष काळे या कुही पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराला त्याच्या एका सहाय्यकाबरोबर लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं एका हॉटेल चालकाकडून 2 लाख रुपयाची लाच घेताना अटक केलं होतं. ही अटक सुद्धा अत्यंत नाट्यमय झाली होती, कारण त्यावेळेला अटक करत असताना सुभाष काळे यांनी स्वतःची सर्व्हिस रिव्हॉल्वर ही एसीबीच्या टीमवर रोखली होती. एवढंच नाही तर अटक करायला आलेल्या त्या हॉटेल तक्रारदाराला आणि त्याचबरोबर महिला शिपाईला सुद्धा जखमी केलं होतं. मात्र नंतर अटक झाली. काल सकाळी काळे या एसीबीच्या टीमला तुरी देऊन पळून गेले. त्यांचा शोधाशोध सुरू झाला. तब्बल 18 तासानंतर नागपूरच्या धंतोलीच्या उद्यानामध्ये ते सापडले आहेत. वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील विळेगाव इथं काल 2 वळू भांडता विहिरीत पडले. लोकांची ही गर्दी जमली होती त्यांचं भांडण पाहायला. मात्र विहिरीत पडल्यावर एका वळूचा मृत्यू झाला. जो दुसरा वळू होता त्याला वाचवण्यासाठी काही युवक हे विहिरीत उतरले. वरती येताना त्यातील एका युवकाचा तोल गेला आणि तो खाली 50 फूट पडला. मात्र त्या युवकाला काहीही झाला नाही, तो सुरक्षित होता. मात्र काही वेळासाठी का होईना विहिरीच्या आजूबाजूला जमलेल्या गर्दीच्या हृदयाचे ठोके मात्र चुकले होते. पुढची बातमी आहे वर्धा जिल्ह्यातून. इथले सेलू कृषी उत्पन्न उपबाजार समितीमध्ये शेतमालाचा लिलाव सुरू होता. लिलाव सुरू असताना एका व्यापाऱ्याच्या दिवाणजीचा तिथल्या लिपिकाशी वाद झाला. लिपिकानं त्याचा नंबर असताना सुद्धा दुसऱ्या कोणाचा तरी लिलाव सुरू केला असा त्याचा आरोप होता. भांडण टोकाला गेलं आणि त्या दिवाणानं चक्क लिपिकाला मारहाण केली. योग्य कायद्याअंतर्गत याचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. अकोला जिल्ह्याच्या हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये गजानन इंगळे नावाच्या एका व्यक्तीला विनयभंगाच्या एका प्रकरणात चौकशीसाठी 4 दिवस आधी बोलवण्यात आले होते. या प्रकरणामध्ये इंगळेनं चौकशीनंतर विष प्राशन केले होते. काल इंगळे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मात्र हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये बराच गोंधळ बघायला मिळाला, कारण हा मृत्यू हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांच्यामुळे झाला असा आरोप इंगळे यांच्या कुटुंबियांनी मित्रांनी केला होता. त्यांनी इंगळेंचा मृतदेह हा एसडीपीओ कार्यालयामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला कात्रे यांच्या टीमनं त्यांना परत अडवलं. तिथं लोकांमध्ये आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की सुद्धा झाली. मृतदेहाचे अंत्यसंस्कार करायचा नकार त्यावेळेला नातेवाईकांनी दिला. मात्र काल रात्री 2 वाजता शेवटी अंत्यसंस्कार करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी इथे 8 गावांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला शूट ॲट साईटचे ऑर्डर्स हे देण्यात आले आहेत. मात्र ह्याला
घेऊन सुद्धा गदारोळ पाहायला मिळतो आहे. कारण एकीकडे गाववाले या वाघिणीला मारा म्हणून संतप्त आहे, कारण वाघिणीनं 2 लोकांचा जीव घेतलेला आहे, 4 लोकांना जखमी केलेला आहे, तर 22 गुरंही मारलेली आहे. मात्र दुसरीकडे वन्यजीव प्रेमींचा या गोष्टीला अनेक बाबींमुळे आक्षेप आहे. काल हायकोर्टामध्ये डॉक्टर जेरिल बनायत यांनी या संपूर्ण वाघिणीला मारण्याच्या प्रक्रियेमध्ये जे काही नियमांचं पालन व्हायला पाहिजे ते झालं नाही असं म्हणत हायकोर्टात स्थगितीसाठी मागणी केलेली आहे. हायकोर्टाने यावर आजची सुनावणी ठेवली आहे. त्याचबरोबर मुख्य वनरक्षक यांनी सर्व कागदपत्र घेऊन स्वतः कोर्टात हजर राहावं असे आदेश सुद्धा दिलेले आहेत. हरिनामाचा गजर करीत काल अमरावतीहून एक विशेष ट्रेन रवाना झाली पंढरपूरसाठी. ही ट्रेन सलग 3 दिवस चालणार आहे. कालच्या ह्या पहिल्या ट्रेनमध्ये 200च्या वर वारकरी होते. या ट्रेनला 20 डबे असतात. दरवर्षी ही ट्रेन चालते आणि लोक ह्याची वाट बघत असतात. आता सलग 3 दिवस ही ट्रेन चालणार आहे. खास पश्चिम विदर्भातील भाविक ह्याचा मोठ्या प्रमाणात फायदा घेत असतात. काल बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक वेगळा मोर्चा दिसला, तो म्हणजे सिनियर सिटीजन्सचा. हे सगळे ज्येष्ठ नागरिक एकत्र आले आणि शहरातून एक विशाल मोर्चा काढला. GPS पेन्शनला घेऊन त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत आणि ह्या मागण्या शासन दरबारी पोहोचवण्यासाठी म्हणून हा मोर्चा काढण्यात आलेला होता. ह्या वेळेला होशियारी समितीचा अहवाल हा लागू करण्यात यावा ही सुद्धा एक प्रमुख मागणी ह्या लोकांची होती. खरं तर सगळीकडेच पोलीस हे अवैध कामांवर लक्ष देण्यासाठी म्हणून नेमण्यात आलेले असतात. मात्र ते त्यांचं काम करतात का हा सवाल वाशिमच्या पथकाला पाहून विचारावा लागतो आहे. वाशिममध्ये एक विशेष पथक बनवण्यात आलेलं आहे अवैध कामांना रोखण्यासाठी. परत एकदा या पथकानं 12 लाखाचा गुटखा हा हैदराबादहून बऱ्हाणपूरला जाताना पकडला आहे. त्याचबरोबर 20 लाख किमतीचं एक वाहन सुद्धा जप्त केलेलं आहे. देशाच्या अनेक भागातून इथं तिथं जात असलेला अवैध माल हा फक्त वाशिममध्ये कसा पकडला जातो, इतर ठिकाणी मात्र पोलीस काय करतात? देशभर हा माल जात असताना पकडला जात नाही. मात्र गेल्या काही महिन्यांपासून वाशिमचं हे विशेष पथक मात्र जबरदस्त कामगिरी बजावताना आपल्याला दिसत आहे.